नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ते 300 ग्रॅम फ्लावर घेतला होता, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता कसं माहिती आहे का, थंडीच्या दिवसामध्ये खूप सारा फ्लावर येतो, फ्रेश ताजा चांगला कायमच येतो, पण थंडीच्या दिवसात जास्त असतो। तर तसे तुकडे करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा बटाट्याचं काय केलेलं आहे, साल काढून घेतलेले आहे, ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला इथली एक गोष्ट सांगते की साली सकाळ जरी बटाटा तुम्ही जरी शिजवत घातला ना, म्हणजे कालवणाबरोबर, तरी पण चव इतकी छान येते। आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत। जर तुम्हाला पाहिजे तर नुसता फ्लावर पण घेऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर नुसता बटाटा पण घेऊ शकता, दोन्हीमधलं कोणी पण घेतलं तर चालेल। आणि दोन्ही मिक्स जरी घेतलं तरी पण चालेल। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आणि रस्सा भाजीसाठी साहित्य बघा, सुकं खोबरं भाजून घेतलेलं, अर्धी वाटीचा अर्धा भाग, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल। जास्त माणसं असेल तर मग अर्धा भाग जरी घेतला तरी पण चालेल। एक मीडियम आकाराचा कांदा सुद्धा मी तव्यामध्ये भाजलाय आणि सुकं खोबरं पण तव्यातच भाजून घेतलेलं आहे। 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली। एक हिरवी मिरची पण मी भाजून घेतलेली, अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा मी त्याच तव्यामध्ये नुसतं गरम केलेला आहे। हा सगळा मसाला बिना पाण्याचा आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा बिना पाण्याचंच मी बारीक केलेलं आहे। अशा पद्धती झाले, एकदम पेस्ट अशी करायची नाही, थोडं साधारणसं दरदर जरी असेल का ना अशा पद्धतीमध्ये तरी पण चालू शकतं। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त तेल केलं तरी पण चालेल। आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचं हे जे वाटण बनवलं होतं ना आपण, हे टाकून घेऊया। वाटण बघा मी टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, फक्त आपल्याला मीडियम गॅसवर 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचे। 2 मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। थोडीशी टाकायची आपल्याला हळद, मिक्स करून घ्यायची। त्यात टाकायचे आपल्याला जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, मिक्स करून घेऊया। छोटा बघा 1 चमचा गरम मसाला पावडर, टाकतच मिक्स करायचं। मसाले टाकताना कधी पण गॅस थोडासा बारीक करायचा। त्यात टाकणारे कांदा लसूण मसाला मोठा 1 चमचा, त्याच्या जागी तुम्ही काळा मसाला, गोडा मसाला, जो तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही टाकू शकता। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि ह्या मसाल्याला आता बारीक गॅसवर 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे, असं मस्त परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण हा फ्लावर आणि बटाटा टाकून घेऊया। टाकून घेतलेला आहे बघा। आता ह्याला काय करणार आहे, बारीकच गॅस आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। आता ह्याला 1 मिनिटभर फक्त ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे, गॅस अजून सुद्धा मी वाढवलेला नाही आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला पाणी, तर पाणी कोणतं घेतलेलं आहे बघा, कोमट पाणी मी केलं होतं। तुम्हाला तर रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता ही जी मी बनवते ना कधी पण, हे 5 ते 6 लोकांना पुरतं। जास्त जर म्हणजे कसं असतं, कुणाकुणाच्या घरात जास्त कालवण लागतं किंवा रस्सा जास्त लागतो, तर मग थोडंसं वाढवायचं। त्या साहित्यामध्ये थोडंसं वाढवलं तरी पण चालू शकते। गॅस होता बारीकच आपला, तर तुम्ही बारीक गॅसवर पण शिजवू शकता, नाही तर मीडियम गॅसवर पण हे शिजवू शकता। मस्त लागतं बरं का, एकदा अशा पद्धतीने जरूर करून बघा। फक्त मसाल्यामध्ये आता मी कांदा लसूण मसाला टाकला, तुम्ही काळा वापरू शकता, गोडा मसाला, जो तुम्हाला आवडेल तो वापरू शकता। आता बघा लगेच उकळलं गेलं, कारण की आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं होतं। आता गरम पाणी किती ओतलं होतं माहिती आहे का, 1.5 ग्लास। हे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन कोणता ग्लास ते। बारीक गॅसवर बघा मी 20 मिनटं ठेवलं होतं, त्याच्यापेक्षा पण कमी वेळ लागू शकतं, एकदम बारीक गॅस आहे। आणि ह्याच्यामध्ये जे पाणी ओतलं होतं ना, ते ह्या ग्लासाच्या प्रमाणे 1.5 ग्लास पाणी ओतलं होतं। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकते। बघा मस्त असं होतं रस्सा ह्याचा। आता हे फुलक्याभर तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, थंडीच्या दिवसात नाही इतका छान लागतो, चवीला तर खूप छान लागतो बरं का, एकदा करून बघा। आणि 1 नंबर टेस्ट आहे बरं का। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।